यानंतर साईवेद मालवणकर अभिवाचन करेल, जो एक उत्तम खेळाडू, उत्तम वक्ता, उत्तम कलाकार आणि नाटककार म्हणून सर्वज्ञात आहे. मी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांना विनंती करतो की त्यांनी साईवेद याचे भेटवस्तू देऊन स्वागत करा. साईवेद आज आपल्या समोर सारे प्रवासी घडीचे याचे अभिवाचन करणार. नमस्कार. मराठी साहित्य विश्वात पत्रकार, समीक्षक आणि नाटककार म्हणून ओळखले जाणारे जयवंत दळवी हे माणसांच्या रोजच्या आयुष्याला सहजतेने शब्द देणारे लेखक. त्यांच्या सारे प्रवासी घडीचे या कथासंग्रहात प्रवासाच्या निमित्ताने माणसांचे अनेक रंग टिपले आहेत. कोकण म्हटलं की निसर्ग तर आहेच, परंतु खरं सौंदर्य खुलतं ते गावोगावी रात्री रंगणाऱ्या दशावतारातच. दशावतारात भक्ती, वीररस आणि विनोदाचा संगम आहे. पण आजच्या कथेत कलाकारांची झालेली त्रेधा तिरपीट, अचानक झालेल्या गमती जमती प्रेक्षकांना हसवून टाकतात. चला तर मग ऐकूया या विनोदी रंगतदार गोष्टीची सफर. नारद आणि द्रौपदी अशी डबल कामे दादू करणार याच गोष्टीची सकौतुक चर्चा होऊ लागली. ही चर्चा प्रेक्षकात चालू असतानाच गळ्याभोवतालचा आपला मफलर सांभाळीत जीवा लगबगीने माझ्याकडे आला आणि आपल्या तोंडावर हाताची झापट ठेवून माझ्या कानात गडबडीने पुटपुटला. अपशकुन झालो. काय झालं? गणपतीचं मुखवटं दाखवच्या आधीच मेल्या दादून नाटक सुरू केला. आमची जुनी रीत बात मोडली. प्रत्येक शब्दागणित जीवाच्या तोंडून पान आणि माडी यांचा उग्र दर्प झपकारून माझ्या नाकावर पडताच मी कंटाळून अस्वस्थ झालो आणि त्याला घालवून देण्यासाठी मी म्हटले, जाऊ दे रे, देवाचीच घंटा वाजली ना, नाटक सुरू झाला असा, तू मोडतो घालू नको. प्रत्येक शब्द मी डाबरून उच्चारताच जीवाने पाय मागे घेतला आणि त्या गर्दीतून तो नाहीसा झाला. गर्दीतून वाट काढणे त्याला मुश्किलीचे झाले होते. तरीही दादूचा नाटक बघूक येतले कोण, गर्दी असा खय असे बडबडत खेचून जमलेल्या गर्दीतून त्याने कशी बशी वाट काढली आणि तिथून जो तो निसटला तो पुन्हा दिसला नाही. नाटक अखंडपणे सुरू राहिले. आहे शंकासूर कधी येतो लो? शंकासुराला बघण्यासाठी आलेली पोरे जांभया देत आपापल्या आयांना एकच प्रश्न विचारत राहिली. मेल्या गपरव, दादू गुरव गाणं म्हणता आता बघ असे म्हणत कंटाळलेल्या आयाही चिडचिडत राहिल्या. त्यानंतर मलाही झोप लागली. खुर्चीला पाठीमागे डोके टेकून मी गाढ झोपलो. तेवढ्यात अकस्मात आरडाओरड झाली. त्या आवाजाने मला जाग आली. पाहतो तो गर्दीतून वाट काढी मोठमोठ्याने ओरडत आपली गदा नाचवीत दुःशासन स्वतःला स्टेजकडे रेटीत होता. त्याचे लक्ष स्टेजवरच्या द्रौपदीकडे असल्यामुळे दुःशासनाचे पाय कोणाच्या हातावर, पायावर, झोपलेल्यांच्या पोटावर पडत होते. त्यामुळे दुःशासनाच्या तावडीत सापडलेल्या प्रेक्षकात आरडाओरड आणि रडारोड चालू होती. दुःशासनाच्या तडाख्यातून सुटलेले प्रेक्षक इतरांना गप्प करू लागले. घबरावा घबरावा, दुःशासन आयलो. पोरांना दुःशासन म्हणजे कोण ते माहीत नव्हते. हो बघा, शंकासूर आयलो असे पोरे ओरडू लागली. सर्वांच्या डोळ्यावरून झोप उडाली. दुःशासनाने स्वतःचे जबरदस्त सामर्थ्य दाखवण्यासाठी जमिनीवरून धाडकन स्टेजवर उडी मार. पण उडी मारता मारताच पाय अडकून त्याच्या धोत्राची काष्टी सुटली आणि प्रेक्षकातून एकदम हास्याची लाट उसळली. सर्वांसमक्ष आणि पुन्हा त्या स्टेजवर काष्टी घालण्याच्या धडपडीत दुःशासनाने बरीचशी वाक्य खाऊन टाकली. त्यामुळे दादू गुरुवाचा चेहरा वस्त्रहरण झाल्यासारखा दिसू लागला. द्रौपदी सारखा चेहरा दिसण्याऐवजी लेखकासारखा दिसू लागला. आपली चांगली वाक्य दुःशासनाने अशी खाऊन टाकावीत हे दादूला रुचले नाही. म्हणून बाजूला तोंड करून तो चुकलेली वाक्य सांगण्याचा प्रयत्न करू लागला. दुःशासनाच्या धोत्राची काष्टी सुटल्यामुळे तो आधीच ओशाळल्यासारखा झाला होता. त्यात खुद्द द्रौपदीनेच त्याची चुकलेली वाक्ये त्याला स्टेजवर पुन्हा सांगितली. त्यामुळे तो अधिकच ओशाळा दिसू लागला. असा हा ओशाळगत दुःशासन द्रौपदीच्या वस्त्राला हात घालील की नाही अशीही अनेकांना शंका आली.
पण सुदैवाने ती शंका खोटी ठरली, कारण दुःशासनाचे काम करणारा आडदांड दादुल्या होता, नेहमी पंचात वावरणारा हा माणूस. दुःशासन होताच पायघोळ धोतर नेसायला मिळाले, त्यामुळे त्याचा अंदाज चुकला. कमरेला पंचाच आहे अशा समजुतीने त्याने उडी मारली आणि पायघोळ धोतर पायात आली. बाकी तसा तो डरणारा पुरुष नव्हता. हाच दादुल्या मला लहानपणी दांडगाईने उचलून शाळेत नेऊन बसवायचा. त्यामुळे साहजिकच माझ्या मनात जुनी आठवण जागी झाली आणि दादुल्याचा प्रारंभीच मुखभंग झाला हे पाहून मला सूक्ष्मसा आनंद झाला. दादुल्या निगरगट्ट होता. लोक हसले ते आपल्या कामालाच हसले असा त्याचा समज झाला असावा, कारण कासोटा घट्ट बसताच तो एकदम फार्मात आला. त्याने गरा गदा फिरवली, त्यामुळे हा द्रौपदीचे वस्त्रहरण करणार की गदा मारून कपाळ मोक्ष करणार अशी मला शंका आली. तेवढ्यात तो कडाडून ओरडला, मी तुझे लुगडे सोडणार नाही द्रौपदे, मी तुझे लुगडे सोडणार, हवा तेवढा धावा कर. गदा उचलून त्या आखूड स्टेजवर तो पुन्हा एकदा दैत्यासारखा थैथै नाचला. दुःशासनाचे काम करताना त्याच्या नजरेसमोर जीवाचा दैत्यच होता. नाचला आणि मग दमून भागून श्वास सोडीत गदेचा आधार घेऊन गप्प उभा राहिला. तेवढ्यात द्रौपदीने गाणे म्हणत धावा सुरू केला. कृष्णा धाव रे धावून ये इकडे, नराधम सोडतो लुगडे, नराधम सोडतो लुगडे. त्या गाण्यातल्या फक्त या 2च ओळी आज मला आठवतात. दादूगुरव आपल्या रसपरिपोषाच्या सिद्धांतानुसार बहुधा 9-10 लुगडी नेसून आला होता. त्यामुळे तो द्रौपदी सारखा दिसण्याऐवजी एखाद्या गले लठ्ठ शेठाणी सारखा दिसत होता. बराच वेळ इकडे तिकडे धावत पुरुषी हातवारे करीत तेच गाणे पुन्हा आळवीत दादू खूप नाचला. त्याने पराकाष्ठेचा धावा केला. त्यामुळे दुःशासनाला संधी मिळणार की नाही, दुःशासनाने वस्त्रे सोडण्याआधीच दादूची वस्त्रे सुटणार की काय अशी भीती वाटत होती. दादुल्यालाही भीती वाटली असावी, कारण अधिक वेळ न गमावता त्याने आपली गदा बाजूला ठेवली आणि नाचता नाचता आपोआप द्रौपदीची वस्त्रे सुटण्याआधीच तिच्या अंगावर हात टाकला, पदर पकडला आणि आपले दादूशीच जुने हाडवैर असल्यासारखा त्याने तो एकदम घेतला. त्या धक्क्याने आधी ठरल्याप्रमाणे रसपरिपोषासाठी दादू ताडकन हळवा पडला. गडबडा लोळू लागला, कृष्णा कृष्णा, अरे तू आहेस कुठे असे लोळता ओरडू लागला. एक लुगडे सोडून दुसऱ्या पदराला हात घालीपर्यंत नराधम सोडतो लुगडे, कृष्णा धावून ये इकडे, नराधम सोडतो लुगडे, एवढ्या 2 ओळी गाऊ लागला. लुगडी सोडता सोडता दादुल्याला इतका चेव आला की त्याचा चेहरा उग्र तुफानी दिसू लागला. कापडाचा मोठा तागा सोडावा तसा तो लुगडी सोडू लागला. धडधड आवाज येऊ लागला, इतका की कोपऱ्यात बसलेली दादूगुरवाची बायको एकदम उभी राहून ओरडली, अरे दादुल्या, मेल्या जरा हळू, आपटले रे ते. त्या गडबडीत द्रौपदीच्या उन्नत पुरोभागातून नारळाची करवंटी फटकन बाहेर उडाली आणि चोळीचा तेवढा भाग रिकामा होऊन चुरगळून गेला. गडगडत खाली आलेली करवंटी दादूला परत उपयोगी पडेल या आशेने पुढे बसलेल्या पोरांनी पुन्हा ती वर फेकली. दरम्यान वस्त्रहरण अखंडपणे चालूच होते. चोळीची एक बाजू रिकामी होताच दुसरी करवंटी गरंगळली आणि द्रौपदीचे लुगड्या म्हातारीसारखे आणि सपाट लवथवते दिसू लागले. पण दादुल्याने मात्र दम सोडला नाही. त्याच्या अंगात खरोखरच दुःशासन संचारला होता. एवढ्यात कृष्णाने आले पाहिजे आणि हे प्रकरण मिटवले पाहिजे असा माझ्या सकट सर्वांना वाटू लागले. नाहीतर द्रौपदीच्या कपाळावर टेगळे येतील अशी आम्हाला भीती वाटू लागली. या साऱ्या गडबडीत किती वस्त्रे सोडली हे मोजायला मला वाटतं दादुल्या विसरला आणि वस्त्रहरणाचे एकमेव काम तो कसोशीने पार पाडित असताना दादूने मध्येच उभे राहण्याचा प्रयत्न केला आणि ते जमत नाही असे दिसताच तो एकदम किंचाळून ओरडला, मेल्या थांब. पण दादुल्याच्या अंगात दुःशासन संचारला होता. त्याने ताडकन लुगडे ओढले आणि द्रौपदी पुन्हा एकदा जमीनदोस्त झाली. ते लुगडे पडद्यात टाकून दुःशासन वळून पाहत होतो. दादूच्या अंगावर सोडण्यासारखे असे काही उरले नाही. रिकामी चोळी आणि कमरेला लंगोटी. तेवढ्यात आतून कुणीतरी ढकलल्यामुळे धडपडत कृष्ण पुढे आला. तो बेसावत असताना घाईघाईने त्याला कोणीतरी स्टेजवर ढकलल्यामुळे तो मुकुट घालायला विसरला होता. त्याची लांबलचक शेंडी गाठीसह लोंबत होती. स्टेजवर येताच तो एकदम बावरला. हातातली जळती विडी कुठे टाकावी हा प्रश्न पडून तो आणखी गावला.
घाबरला. त्याने ती विडी बाजूला फेकताच पुढे बसलेल्या पोरांच्या अंगावरती पडली आणि ती वाढ पोरे किंचाळून उठून उभी राहिली. उघड्या पोडक्या दादूला पाहून आता कुठले संवाद म्हणावे कृष्णाला आणि दुःशासनाला दोघांनाही कळत असे झाले. ते दोघेही एकमेकांच्या तोंडाकडेच बघत राहिले. तेवढ्यात दादूने आपली अब्रू वाचवण्यासाठी पडद्यात तरी पळावे. तो रागाने झरपडत तसाच पुढे आला आणि फाडकन भगवान कृष्णाच्या मुस्कटात देत ओरडला, भोसडीच्या आता किती माझी लंगटी सोडू गेलंय. कृष्णाला एका थपडेसरशी गारद करून तो तात्काळ दादूच्याकडे वळला. पाडव्या, तुला किती ना सांगलंय लुगडी सोडताना बरोबर मोज म्हणून. असं काय मोजली बरोबर, तू एक लुगडी कमी नेसलंय ते का मी काय करू. दुःशासनाने रथबदली केली. बोलू नको एक शब्द तरी बरा, आत लंगटी होती म्हणून. नाही म्हणायला लुगड्याच्या आत लंगोटी होती यातच दादू समाधान मानू लागला. पण त्याचा राग उसरला नव्हता. मुठी आवळून तो दुःशासनाकडे पाहत राहिला. तो आता आपल्याही कानपटात येईल या भीतीने दादूल्याने काटा उचलली. त्यामुळे मारामारी होईल या भीतीने मी स्टेजवर चढलो. प्रथम पडदा पाडला आणि मारामारी टाळली. गोंधळून गलका करणाऱ्या प्रेक्षकांना घरी पिटाळली. दादूच्या अंगावर पंचा टाकला. सर्वांचे नाटी कपडे उतरून घेतले आणि 2-4 झिलके जमवून कृष्णाला आणि दुःशासनाला